विचार करा, जर आपल्या पुढच्या पिढीला अ आईचा आणि क कमळाचा धडा गिरवायला मराठी शाळाच उरल्या नाहीत तर. ऐकायला धक्कादायक वाटतंय ना, पण ही भीती आता खरी ठरताना दिसतेय. राज्यातल्या तब्बल 2,000 मराठी शाळा आज पटसंख्येअभावी म्हणजेच पुरेशी मुलं नसल्यामुळे अडचणीत आल्यात. सरकारने तर 620 शाळांवर थेट बंदीची कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे जवळपास 25,000 शिक्षक आता अतिरिक्त ठरणार आहेत. राज्यात आज 14,000हून अधिक मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कोकणच्या किनारपट्टीपासून ते विदर्भाच्या गावांपर्यंत अनेक ठिकाणी प्राथमिक शिक्षणाचे नावोनिशाण भेटण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची हजेरी 10च्या खाली आहे, अशा 2,500 केंद्रांचे भवितव्य अधांतरी आहे. पालकांचा कल झपाट्याने इंग्रजी माध्यमांकडे वळत असल्याने ग्रामीण भागातील मराठी शिक्षणाचा पाया डळमळीत झालाय. सरकार एकीकडे शाळा सुरू राहतील असे सांगत असले तरी जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळीच कथा सांगते. केवळ व्यासपीठावरून भाषेचे गोडवे गाऊन किंवा घोषणा देऊन मराठी टिकणार नाहीये. जर जिथे भाषा रुजते ती मंदिरेच बंद झाली तर आपली संस्कृती आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचणार? हा लढा फक्त वर्गखोल्या वाचवण्याचा नसून आपल्या अस्मितेचा आहे. आज जर या शाळांची कवाडं कायमची बंद झाली तर भविष्यात आपली मराठी ओळख तरी शिल्लक राहील का? या विदारक स्थितीला प्रशासकीय उदासीनता कारणीभूत आहे की पालकांचा बदललेला दृष्टिकोन? आणि मराठी शाळा जिवंत राहण्यासाठी आणि बोलक्या राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि बघत रहा न्यूज डॉट्स महाराष्ट्र.